माहित आहे का? मग तुझा गुरु कोण आहे? संदीप ऋषी हा माझा गुरु आहे. मग त्याने काय दिवाल होते? संदीपान ऋषीने काय केलं? ज्या वेळेला बलराम आम्ही दोघ जण गुरु दीक्षा घेण्यासाठी माझ्या गुरुकडे गेलो, त्याच वेळेला माझ्या गुरुने सांगितलं, कृष्णाने बलरामा, अरे तुम्ही वर गुरु दीक्षा घेण्यासाठी आलात, पण गुरु दीक्षा म्हणून तू आम्हाला काय देणार? त्यावेळेला मी सांगितलं, गुरुवर जे आपण मागाल ते देण्याची माझी तयारी आहे. त्याने सांगितलं, म्हणजे माझा मुलगा समुद्रात गेलाय, तो बेपत्ता झालाय, तो मला गुरुदक्षिणा म्हणून परत पाहिजे. मग तू? मी लगेच समुद्राकडे गेलो. समुद्रानं मला पाहिल्यानंतर थरथर कापू लागला. म्हणला, भगवंता, अरे सर्व सृष्टीचा करता तुम्ही माझ्याकडे का आलाय? त्यांना सांगितलं, म्हणलं संदीपान ऋषीचा मुलगा या समुद्रात बेपत्ता झालाय आणि तो मुलगा माझ्या कामाचा आहे, मला पाहिजे. मग समुद्रानं सांगितलं, तो मुलगा आमच्यापासून यमानं स्वर्गात नेलाय. अरे मग तू लगेच स्वर्गात गेलो. काय सांगतो? मला पाहिल्यानंतर यम थरथर कापू लागला. म्हणला, या सृष्टीचा करता भगवंत आज माझ्याकडे का आलाय? त्यावेळेला त्याला सांगितलं, म्हणलं तुम्ही संदीप ऋषीचा मुलगा तुम्ही समुद्रात स्वर्गात आणलाय, तो मुलगा मला पाहिजे आणि तो मुलगा माझ्या कामाचा आहे. त्यानं म्हणला, भगवंता, हा जर मुलगा तुमच्या कामाचा असेल तर तुम्ही घेऊन जा. थेरडे, स्वर्गात नेलेला माझ्या गुरुला मुलगा आणून मी गुरुदक्षिणा म्हणून परत केला आणि तू माझ्या गुरुला अडाणी म्हणते, तुझ्या आईची भुंडी तुझ्या. आयला काय कर्तव्य केलेस? सर्व लोक यमाला भेटतात आणि तू यमाच्या तावडी सापडलेला मग तू स्वर्गात खाली आणला. गुरुला गुरुदक्षिणा म्हणून दान केला. आय देवा, खमाल केली आहे. बरोबर आहे. आयला देवा, मी बी जरा अडचणीत आहे. तुझी काय अडचण आहे? जरा गरीबाचं काम कर. आता काय केलं पाहिजे? आमचा बाप मी आलाय, बरं मग आमची आई अजून अशीच आहे. बरं मग त्याला मी काय करायचं? नवऱ्यासाठी याद लागली तिला. असं? हो, सारखा नवरा 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 म्हणतो, कोणाला धरतो या. आणि मग मी काय केलं पाहिजे याला? आमच्या आईसाठी, आमच्या आईचं मन शांत होण्यासाठी आमचा बाप स्वर्गात खाली आणतो. आईची थिरडी, तुझ्या मेलेले माणसं स्वर्गात खाली आणायच्या कामावर आहे. यमाच्या तावडी सापडलेला मुलगा स्वर्गात तो खाली आणला आणि आमचा बाप तुला आणता. आता होत नाही ते. काय म्हणजे? आता ते होत नाही. आता तू स्वर्गात जात नाही जात. नको, आता जाऊच नको तो. का? आता माघार येत नसतो. आता जाऊ नको. पुढे काय केलं सांगतोय कुणी? सांग सांग. गवळणी तुम्हाला सांगू काय, आणि याच्या पुढचं तुला काही येत नाही. काय म्हणून वरडायला लागले काय? गवळणी तुम्हाला सांगू काय, हे पद्माचे पाय कोणाच्या दृष्टी पडायचं नाही. श्री मुकुटाचा ढाळ नाही, ही वस्तू कोणाला माहित आहे, कोणाच्या नाही. चंद्रावळीसाठी झालो राही आणि 6 महिन्याची रात्र करमली त्या ठाई. मन भरून इच्छा झाली नाही म्हणून तुम्ही गवळणी रडता ध्याई ध्याई. कृष्णा तुझ्याच गोविंद नामाची होती आमासई, म्हणून आम्ही एकीनं काम करीत आहे. पूर्वी वेदांताच्या देवो कृष्णाचा शब्द ऐकिता गवळणीचे हृदय झाले की गतो भंग. साक्षात की ग माझा ताईतला नाम पांडुरंग. चल देवा वरल्या वरली तुम्ही सडा मी वावडी गगनी गंग उचंग. आईनाच्या बहाली राधा से सजवती संग. कवी क्रमांक राजा प्रास बसो न लगाव शब्दात भंग. अन धोडक्याची पाठी इकलका केळाच्या संग. ए दोडक्या, खरंच आहे. तू कोण आहे ते आम्ही तुला ओळखलं. ओळखला आहे ना? बाप शिजलेलं काय बघून पालत कोण बघायला नाही. हा, तुझ्या बोलण्यावर कळत तू आहे. बरोबर आहे का नाही? माता भक्ती करणार कोण आहे? आज माझे मुले आहेत तुला ना, मुली आहेत? कोणी प्रत्यक्षात देव भेटलेला आपल्याला दर्शन घ्या. कशाला पदगाड बरोबर आहे. भगवंत सहसा गाठ पडत नसतो. कसं तुला आणलाय
तथास्तु. बघ ना तो गोठाळ कशी कसला फुलला सोडून कुठं तर पळचेल. अगं काय आता म्हणतात मी फुला खाली असतो या. यायची तेरवी फुला खाली नाही. तथास्तु म्हणजे अखंड सौभाग्य लाभो दे असा त्याचा अर्थ आहे. काय तो फुला चांगला आशीर्वाद दिलाय. देवा मला बी चांगला देणार देणार. माझं बी चांगलं तुझं व्हावं. चांगलं होणारच. आज माझा संसार चांगला चालला. बरोबर आहे बरोबर आहे. संसार चालत आला काय मला काही एवढी अपेक्षा नाही नाही ठीक आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लय गाणं केलं चांगला आशीर्वाद आहे. राष्ट्रपती सभा होते भाऊ. मग? मग मी बाल रांधाव आहे कण कवल आहे. काय सांगताय? आणि मला मूल कसं होणार. म्हणजे तुला मुलं व्हावीत असं वाटतं. देवा मला मुलांची लय आवड. बर. दुसऱ्याची मुलं बघितली की माझं अंतकण जळतंय. बरोबर आहे. तेव्हा मला का तू असं ठेवलं. बरोबर आहे. एखादं मुलबाळ झाला असं. पण मूल व्हायचं कसं मूल मला पाहिजे पण कसं हा. गड्यात हात याला लागला नाही पाहिजे आणि मूल तरी आलं पाहिजे. म्हणजे तुला मूल झालं पाहिजे याच्यासाठी एक मार्ग आहे. काय सिहिल दीपात जायचं. स्नेहल, तिथल्या स्त्रिया मारुतीच्या भुपकाराने गरुदर राहतात. काय सांग तिथं फक्त स्त्रियांचं राज्य आहे. हा. रोज जन्माला येतो तो मूर्तनुके जातो. त्या ठिकाणी तू जायचं मारुतीच्या भुपकाराने 8 वेळा गरुदर राह 8 वेळा बाळंतीण हो म्हणजे 8 मुलं होतील आणि तू सत्य राहशील. हे लका लय भारी काम आहे नुसता ते. भुपकार आहे. कष्ट करायची गरज नाही. बरोबर आहे. आईचं मूल हो पण लोकांनी मला नावं ठेवले. हा. नाही मूल कसं झालं बाहेर रडकी असताना. नाही 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 मारुतीच्या भुपकारानं केल्यानंतर कधीच नावं ठेवणार नाही. आईला देवा सांगितलं गोष्ट खरी आहे. पण स्नेहलदीप जवळ आहे का. फार लांब आहे. समुद्राच्या पलीकडे आता खर्चाचं काम आहे. एवढं मला लांब जात आहे. मग त्यासाठी मी काय करू दे. माझी परिस्थिती गरीब आहे. काय करू दे. माझ्यासाठी इथे ज्या काम करी द्यावा. काय करू सांग लवकर. बाबा ह्याच्यात कोण माहिती असलं तर उठल की. खर्च होतोय म्हणून इथला मारुती उठवाय पाहिजे होय. आणि आता लय मार्ग असले तिथं लय मारुती काय करते आलंय. कोणी हात वर केलं हात वर केल्यावर दुमडाच आहे. मग त्याच असलं चालत नाही. चला भक्तीला सुरुवात करा. खडा मारुनी माट हरिली खडा मारुनी माट हरिली माझा तो फोडून घ बाय 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 माझा तो फोडून सोड कधी राहणार सोड कधी राहणार
तुझ्या म्हणे